नमस्कार, खानदेश मसाला किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. आज आपण इथे खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे. आता ही कोथिंबीर धुवून घेत आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथे मी बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा, 5 ते 7 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 3 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, ते इथे आता आपण टाकून घेणार आहोत. त्यानंतर 1 वाटी ज्वारी बाजरीचे हे मिक्स पीठ आहे ते घेतलेलं आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे इथे घालून घेत आहे आणि 2 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घालत आहे. आता इथे पाव चमचा बडीशेप आणि पाव चमचा जिरं घातलेलं आहे आणि आलं लसूण हे सर्व घालून आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने छान हे आपण असं ठेचून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे आपल्याला जे पीठ आपण कोथिंबीरवर टाकलेले आहे त्याच्यावर हे सगळं टाकून घ्यायचं आहे. तर ठेचून घेतलेलं आलं लसूण इथे टाकून घेत आहे. चवीनुसार इथे मीठ घालत आहे. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, 1 छोटा चमचा भरून हळद घातलेली आहे आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता जे तीळ आपण घेतलेले आहेत 3 चमचे ते इथे घालत आहे. चिमूटभर ओवा हातावर चोडून घेतलेले आहेत ते इथे टाकून घेतलेले आहेत आणि पडीभर तेल घातलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला आधी मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळे छान असं मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घालून जर पीठ मळलं ना तर ते एकदम जसं आपल्याला लागतं तसं तयार होतं. एकदाचं जर एकत्रच पाणी ओतलं तर एकतर मग खूप पातळ होतं, मग त्याच्यामध्ये अजून पीठ टाकावं लागतं. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे. याचे आता 2 भाग करून घेणार आहे. आता मी याचे शेप तयार करत आहे. तर पहिला मी गोल शेप बनवत आहे. तर या पद्धतीने असा गोल आपण शेप तयार करून घेणार आहोत याचा. आता दुसरं जे आहे ते मी चौकोनी आकाराची बनवत आहे. तर या पद्धतीने आपण दोघंही शेप तयार करून घेतलेले आहेत. एक राऊंड शेप आहे आणि एक चौकोनी आहे. तर इथे आता चाळणीला मी तेल लावून घेत आहे. गॅसवर आपण पाणी गरम करायला आधीच ठेवलेलं आहे. तर आता तेल लावून झाल्यावर आपल्याला ही चाळणी पाण्यावर ठेवायची आहे आणि जी कोथिंबीर वडीचे आपण रोल तयार केलेले आहेत ते इथे ठेवायचे आहेत आपल्याला आणि ते छान आपल्याला आता 15 मिनटासाठी झाकण ठेवून छान असे वाफवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता 15 मिनटानंतर सुरीने आपण चेक करत आहोत. खूप छान हे शिजून तयार झालेले आहेत. थंड झाल्यानंतर आपल्याला ही कोथिंबीर वडी आता कट करून घ्यायची आहे. तर आता आपल्या कोथिंबीर वडी तयार आहे. तेल देखील मी इथे गरम करायला ठेवलेलंच आहे. तर चला आपण आता इथे कोथिंबीर वड्या तळून घेणार आहोत. त्यासाठी टाकून घेत आहे तेलामध्ये. लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला या कोथिंबीर वड्या गोल्डन होईपर्यंत छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. दोघं साईडने आलटून पालटून मस्त आपल्याला हे छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता पहिली बॅच जी मी टाकली होती ती छान अशी गोल्डन झालेली आहे. काढून घेत आहे आता. त्याचप्रमाणे दुसरे जे चौकोनी शेप आहे तो देखील मी इथे टाकून घेत आहे. यांना देखील आपल्याला छान असं दोघं साईडने आलटून पालटून मस्त गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. या थोड्या जास्तच मी गोल्डन होईपर्यंत तळल्या आहेत आणि खूप छान झाल्या होत्या या. तर तुम्ही बघू शकता
कोथिंबीर वड्या इथे मी तळून काढून घेतलेल्या आहेत. तर आपली खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी इथे तयार आहे. छान गोल्डन कलर येईपर्यंत तळलेली होती तीच इथे मी ठेवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. त्यासोबत मी चिंचेची चटणी ठेवलेली आहे. तुम्ही टोमॅटो सॉस वगैरे पण ठेवू शकता. तर मी तुम्हाला ही कोथिंबीर वडी आता तोडून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता केवढी छान अशी खुसखुशीत मस्त झालेली आहे आणि चवीलाही खूप छान झाली होती. तर कोथिंबीर वडीची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.